हेलो हाय सभी दोस्तों को प्यार भरा नमस्कार। आज सर्वांना माझा नमस्कार, प्रेमपूर्वक नमस्कार। आणि आता ह्या जुलै महिन्यातली गुरुपौर्णिमा अर्थात ह्या दिवशी गुरुपौर्णिमेला गुरु म्हणजे जे शाळेतले शिक्षक असतात, जे आहेत, जे ज्ञान देतात, जे आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात, पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात, असे आपले गुरु, असे आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु, सद्गुरू। आपण या दिवशी प्रत्येक गुरुची सेवा करत असतो, प्रत्येक गुरुला आपला गुरु मानत असतो, प्रत्येक देवाला आपला गुरु मानत असतो। जसं स्वामी समर्थ आहेत, त्याचप्रमाणे गुरुदत्त अर्थातच स्वामी समर्थांचा एक अवतारच आहे। साईबाबा हाही एक अवतारच आहे। याप्रमाणे आपण जसं आपण जे जे गुरु मानतो, जे जे काही गुरुमाऊली आहे, जी काही आहे ज्ञानेश्वर माऊली आहे, जी काही आहे, तर ह्या दिवशी आपण गुरूंची सेवा करत असतो। आपले शिक्षक, आपले आईवडील, सगळ्यात पहिल्यांदा आपले आईवडील हे आपले गुरु असतात। कारण या जगामध्ये आपण आलेलो असतो ते आपल्या आईवडिलांमुळेच, आणि आपल्याला आपल्या आईवडिलांनी हे जग दाखवलेलं असतं। या जगामध्ये त्यांनी खूप कष्ट उपसलेले असतात, खूप आपल्याला ह्या जगाची माहिती देण्यासाठी आपल्याला खूप सामर्थ्यवान, बलवान बनवलेलं असतं, ताकदवान बनवलेलं असतं। ते आपले पहिले आईवडील म्हणजे आपले गुरु। सगळ्यात आधी पहिला गुरु म्हणजे आपले आईवडील, त्याच्यानंतर पहिला बालवाडीचा शिक्षक, तोही एक गुरुच आहे, कारण तोही संस्कारच देत असतो। काही लोक त्या गुरुला नावं ठेवत असतात, ठेवू देत, त्याबद्दल काही म्हणणं नाही आहे, कारण आहेत अशी लोक गुरुला नावं ठेवणारी। काय येतं त्या बाईला, काय नुसतंच करत असते, असंच करत असते, अशी लोक जे आहेत ना, ती ह्या बालवाडीपासूनच गेलेली असतात। कारण एक बालवाडीतला एक शिक्षक, एक बालवाडीतली मदतनीस ही त्यांची गुरुच असते, कारण त्यांना सगळं शिकवत असते ती माता, आणि ती गुरुसुद्धा, ते शिक्षकसुद्धा त्यांना शिकवत असतात। त्याच्यानंतर 1ली ते 4थीपर्यंतचे शिक्षक हेही गुरुच असतात। त्यानंतर 5वी ते 10वीपर्यंत कॉलेजपर्यंत येणारे प्रत्येक शिक्षक, प्रत्येक प्रोफेसर हा आपला गुरु असतो। आणि ही जग आपल्याला ज्ञान देतं, आपल्याला नावं ठेवतं, आपल्याला निंदा करणारी लोक भेटतात, तेही आपले गुरुच असतात। त्यांनाही मान द्यायचा असतो, कारण आपल्याला आपल्या मागे निंदा करतात, आपल्या तोंडावर स्तुती करतात, मागे निंदा करतात, ते भाट असतात। आणि जे खरोखरच आपली स्तुती करणारे असतात ते तोंडावर स्तुती करणारे असतात, मागे निंदा करणारे असतात, ते निंदाखोर असतात, तेही एक गुरुच असतात। हे मात्र लक्षात ठेवा, कारण आपल्याला बसमध्ये चढताना सुद्धा धक्का देणारे सुद्धा मवाली माणसं, मवाली गुंडगिरी करणारी माणसं ही सुद्धा गुरुच आहेत, कारण त्यांच्यापासूनच आपण सावध होतो। आणि सावधगिरीचा इशारा म्हणून आपण पाळत असतो। काही महिलांना सावधगिरीसाठी, आपलं स्वतःचं जतन करण्यासाठी, प्रत्येक वस्तूची आपल्याला काळजी करण्यासाठी प्रत्येक जण ह्या गुरुची सेवा करत असतं, धक्के बुक्के खात असतं। अर्थात हे गुरु आपलेच गुरु आहेत, त्यांना धन्यवाद करा, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण गुरुपौर्णिमासुद्धा साजरी करत असतो। कारण हे जे गुरु आहेत ना, महाडांबीस गुरु असतात, धक्के देणारे, मवालीगिरी करणारे, तंबाखू खाणारे, दारू पिणारे, हेही गुरुच आहेत। कारण त्याशिवाय त्यांना मार्गदर्शन कोण करणार हो, ते आपल्याला मार्गदर्शन करतात, असे गुरु। हां, हे मी एक आपला कॉमेडीचा एक त्याच्यामध्ये भाग टाकलेला आहे। खरं गुरु हा सगळ्यांचा गुरुच असतो, आणि गुरु हा गुरुच असतो, त्या गुरुला कोणीही नावं ठेवू नका, कारण त्या गुरुची पहिली पायरी म्हणजे आईवडील, आणि आईवडिलांनंतर बालवाडीचा शिक्षक, अंगणवाडीचा शिक्षक, त्यानंतर तो जो शिक्षक 1ली ते 4थीपर्यंतचा, 5वी ते 10वीपर्यंतचे शिक्षक, 11वी ते 15वीपर्यंतचे प्रोफेसर, हे जे शिक्षक आहेत हे सगळे गुरु आहेत। ह्या गुरूंना नावं ठेवू नका। नावं ठेवा, नावं ठेवणारी सुद्धा माणसं पाहिजेत, आपल्यासोबत असायलाच पाहिजेत, त्याशिवाय आपल्याला गुरुची विद्या देणार कोण हो, गुरुची विद्या देणार कोण। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुरुची विद्या मिळाली तरच आपण पुढचं मार्गदर्शन मिळवत असतो। जय गुरुपौर्णिमा।
सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे सण आपल्या सर्वांना आनंदाचे आणि सुखसमृद्धीचे जावो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.